श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. येत्या 19 एप्रिलला आलेली आहे अक्षय तृतीया. 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला हा दिवस आपल्या धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी शुभ कार्याला देखील सुरुवात करतात. भगवान विष्णूचे 6वे अवतार परशुरामाचा जन्म याच दिवशी झालेला होता. त्यामुळे या दिवशी परशुराम जयंती देखील साजरी केली जाते. अक्षय म्हणजे कधी न संपणारा होय. या दिवशी खरेदी केलेली कोणतीही वस्तू शुभ परिणाम देते, भरभराटीस वाढ होते. त्यामुळेच अक्षय तृतीयाला सोने चांदी घेणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी सोने चांदी खरेदी केल्याने ते कधी मोडण्याची वेळ येत नाही. या दिवशी नवीन घर घेतले जाते, नवीन गाडी घेतात, नवीन प्लॉट, सोने चांदी, नवीन एखादी वस्तू घरामध्ये आणली जाते. अक्षय तृतीयाच्या दिवशी अन्नपूर्ण जयंती देखील साजरी केली जाते. यामुळे घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या देवघरातील अन्नपूर्णा मातेची या दिवशी नक्कीच पूजा करावी. अक्षय तृतीयाचा दिवस हा खूप महत्त्वाचा असल्या कारणाने ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे काही नियम आहे ते आपल्याला पाळायचेच आहे. मंडळी, जर तुम्ही या दिवशी काही चुका केल्या तर घरात लक्ष्मी राहणार नाही, घरात दारिद्र्य येईल, लक्ष्मी साथ सोडून जाईल, कुटुंबात आजारपण, भांडणे, क्लेश होईल. त्यामुळे या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी चुकूनही या 3 चुका करू नका. या 3 वस्तू आहे त्या कोणाला द्यायच्या नाहीत. तर अशा कोणत्या वस्तू आहे की त्या तुम्हाला बाहेरच्या लोकांना द्यायच्या नाहीत, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर लगेच मिळून जाईल. आणि सबस्क्राईब करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. आणि सबस्क्राईब करणं हे निःशुल्क आहे, त्याला कोणतेही पैसे फीज लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 3 वस्तू. ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही वस्तू सांगितल्या गेल्या आहे की त्या अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणालाही द्यायच्या नाहीये. अगदी कोणतेही सख्खे नाते असले तरीही चालेल, पण या वस्तू कोणाला द्यायच्या नाहीये. अक्षय तृतीयाचा दिवस हा अन्नपूर्णा माता भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित आहे. यामुळे हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे कोणाकडून उधार पैसे घेऊ नका आणि देऊ सुद्धा नका. माता लक्ष्मीचा आशीर्वाद अशा लोकांना मिळणार नाही. त्यामुळे या दिवशी अशा प्रकारचा व्यवहार करू नये. अगोदर मी सांगितले आहे की या दिवशी सोने चांदी खरेदी केल्याने ते शुभ असते, पण आपण त्याबद्दल वस्तू घेतो आणि पैसे देतो, असा व्यवहार आपण करू शकता. त्यामुळे या दिवशी कर्ज घेऊ नये, कुणाला पैसे देऊ नये. आता अनेक महिलांना अशी सवय असते की दुसऱ्याकडून कपडे, दागिने, शृंगाराच्या वस्तू घ्यायची सवय असते. तर या दिवशी कोणी या वस्तू तुम्हाला मागितल्या तर त्या देऊ नका किंवा घेऊ पण नका, कारण ते वाईट दोष आपल्या पतीवर लादले जातात. आपल्या पतीच्या कुंडलीतील शुक्रग्रह कमकुवत होतो आणि हा ग्रह धनाशी संबंधित आहे. त्यामुळे आपल्या वस्तू कोणाला देऊ नका आणि कोणाकडून घेऊ पण नका. त्यानंतरची वस्तू आहे मीठ. एखाद्या वेळे असं होतं की आपल्या शेजाऱ्यांकडचं मीठ अचानक संपतं आणि ते आपल्याला मागतात. अशा वेळी शेजार धर्म समजून आपण मीठ देतो. मिठामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे आपली लक्ष्मी दुसऱ्यांच्या घरात जाण्या अगोदर आपण सावधगिरी बाळगा की हे मीठ कोणालाही या दिवशी देऊ नका. म्हणून मीठ सुद्धा कोणाला द्यायचं नाही. या दिवशी मीठ खरेदी केले तरी देखील चालते, पण मीठ कोणाला देऊ नका आणि कोणाकडून घेऊ पण नका. त्याचबरोबर पुढच्या वस्तू आहे झाडू. झाडू हा कोणालाही देऊ नका. तर या दिवशी लोखंडी वस्तू, ॲल्युमिनियमच्या वस्तू, स्टीलच्या वस्तू, प्लॅस्टिकच्या वस्तू खरेदी करू नका.
या वस्तूंना राहूचे प्रतीक मानले जाते. तसेच काळ्या रंगाचे कपडे, काटेरी झाडे घरी घेऊन येऊ नका. तर बघा मंडळी, या दिवशी हे नियम नक्की पाळा. या दिवशी वादविवाद घालू नका. हा शुभ दिवस असतो. माता लक्ष्मी या दिवशी आपल्या घरात वास करत असते. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.